Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2402. Our paper title is Environmental Pollution and Control Second. We now in today's lecture we have to study Unit 4, that is Control of Noise Pollution. In previous lecture we have to study noise pollution, sources of noise pollution, weighting networks of noise pollution, measurements of noise indices. Then we study noise dose. Various of concepts we have to study in our previous lecture. In this lecture we have to study कंट्रोल ऑफ नॉईज पोल्युशन. नॉईज पोल्युशन होतं आहे मग ते कसं कंट्रोल करायचं याच्या काही टेक्निक्स आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. दॅट इज कंट्रोल ऑफ नॉईज पोल्युशन. कंट्रोल ऑफ नॉईज पोल्युशन मेनली नॉईज पोल्युशन कंटेन फॉलोइंग मेथड्स. त्याच्यामध्ये मेथड्स आहेत किंवा स्ट्रॅटेजीज आहेत तीन. पहिलं नॉईज कंट्रोल टेक्निक आहे, नंतर कंट्रोल ॲट सोर्स आहे, नंतर कंट्रोल इन ट्रान्समिशन पाथ आहे. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू स्टडी फर्स्ट स्ट्रॅटेजी दॅट इज नॉईज कंट्रोल टेक्निक्स. Then introduction. Mainly noise pollution control is a control or reduce the intensity of noise or sound. Noise pollution control म्हणजे काय, साऊंडची इंटेन्सिटी कमी करणं किंवा साऊंडची इंटेन्सिटी रिड्यूस करणं याला आपण नॉईज पोल्युशन कंट्रोल म्हणतो. द हायरार्की ऑफ नॉईज कंट्रोल इन्क्लूड्स एलिमिनेशन ऑर सबस्टिट्यूशन ऑफ अ नॉईज सोर्सेस. म्हणजे एलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन होतं नॉईजचं, त्याला पण आपण नॉईज पोल्युशन कंट्रोल टेक्निक म्हणतो किंवा नॉईज पोल्युशन कंट्रोल म्हणतो. कलेक्टिव्ह कंट्रोल मेजर्स थ्रू इंजिनिअरिंग अँड वर्क ऑर्गनायझेशन अँड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. म्हणजे नॉईज पोल्युशन कंट्रोल करतोय तर नॉईज पोल्युशन कंट्रोल आपण कशाचा यूज करून करतोय तर व्हेरियस टाईप्स ऑफ इंजिनिअरिंग अप्लायन्सेस, वर्क ऑर्गनायझेशन अँड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, त्यालाच आपण PPE पण म्हणतो. म्हणजे हे सगळे वापरून आपण नॉईज पोल्युशन कंट्रोल करू शकतो. मेनली देअर आर फॉलोइंग आर सम नॉईज कंट्रोल टेक्निक्स. खालच्या काही नॉईज कंट्रोल टेक्निक आहेत. पहिले आहे साऊंड इन्सुलेशन, नंतर साऊंड ॲब्सॉर्प्शन आहे, देन व्हायब्रेशन डम्पिंग, देन व्हायब्रेशन आयसोलेशन, देन ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल अँड नॉईज कॅन्सलेशन. म्हणजे ह्या ज्या काही 5 मेथड आहेत त्या साऊंड पोल्युशन कंट्रोलच्या टेक्निक आहेत. पहिली आहे साऊंड इन्सुलेशन. व्हॉट इज मीन बाय साऊंड इन्सुलेशन? साऊंड इन्सुलेशन इज ए काइंड ऑफ मेजर टू प्रिव्हेंट द साऊंड वेव्स फ्रॉम परमिएटिंग. म्हणजे साऊंड वेव्स परमिएट करणं किंवा कंट्रोल करणं याला आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. इट इज डेमॉन्स्ट्रेटेड बाय द साऊंड ट्रान्समिशन लॉस विच इज एक्सप्रेस्ड बाय द डिफरन्स ऑफ डेसिबल बिटवीन द इन्सिडंट साऊंड अँड परमनंट साऊंड. म्हणजे जो काही साऊंड ट्रान्समिशन लॉस होतो तो मेजर करणं किंवा एक्सप्रेस करणं याला आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. आणि याच्यामध्ये तो साऊंड ट्रान्समिशन लॉस एक्सप्रेस करायचा त्यालाच आपण डेसिबल बिटवीन द इन्सिडंट साऊंड अँड परमनंट साऊंड. म्हणजे त्याच्यामधला जो इन्सिडंट साऊंड आणि परमनंट साऊंड आहे याच्यामधला आपण डिफरन्स बघतो त्याला आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. द हायर द न्यूमरल इज द बेटर द साऊंड इन्सुलेशन प्रॉपर्टी. म्हणजे जसं न्यूमरल हाय येईल तसं साऊंड इन्सुलेशन जी काही प्रॉपर्टी आहे ती बेटर आहे असं आपण प्रिडिक्ट करू शकतो किंवा असं सांगितलं जातं मेनली याला. Sound insulation is the process of usually soundproofing and enclosed space such as a room. म्हणजे साऊंड इन्सुलेशन इज अ प्रोसेस. म्हणजे ही अशी प्रोसेस आहे साऊंड प्रूफिंग. म्हणजे शॉर्टकट साऊंड प्रूफिंगलाच आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. अँड इन्क्लोज स्पेस सच ॲज अ रूम. म्हणजे जसं काय एखादी रूम असते त्याच्यामध्ये साऊंड प्रूफिंग डिव्हायसेस बसवले असतात त्याला आपण साऊंड इन्सुलेशन असं म्हणतो. दिस टाईप ऑफ इन्सुलेटिंग ॲक्टिव्हिटी इज युजली एम्प्लॉयड व्हेन देअर इज अ नीड टू कीप साऊंड फ्रॉम फिल्टरिंग इन टू द आउट ऑफ स्पेस. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस साऊंड फिल्टर करायचा असतो किंवा जास्त साऊंड तयार होतो त्या एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये तो रिड्यूस करण्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो किंवा ही मेथड वापरतो. साऊंड इन्सुलेशन टेक्निक आर यूज्ड इन बिझनेस सेटिंग. म्हणजे बिझनेस सेटिंगमध्ये मेनली साऊंड इन्सुलेशन ही टेक्निक यूज केली जाते. सेकंड वन टेक्निक आहे साऊंड ॲब्सॉर्प्शन. व्हॉट इज मीन बाय साऊंड ॲब्सॉर्प्शन? साऊंड ॲब्सॉर्प्शन रेफर्स टू द प्रोसेस बाय विच ए मटेरियल, structure or objects takes in a sound energy when sound waves are encountered as opposed to reflecting the energy. म्हणजे साऊंड ॲब्सॉर्प्शन नावाप्रमाणे त्याच्यामध्ये साऊंड ॲब्सॉर्ब केला जातो याला आपण साऊंड ॲब्सॉर्प्शन म्हणतो. साऊंड ॲब्सॉर्प्शन रेफर्स टू द प्रोसेस बाय विच मटेरियल, स्ट्रक्चर ऑर ऑब्जेक्ट. म्हणजे एखादं मटेरियल असतं, एखादं स्ट्रक्चर असतं किंवा एखादं ऑब्जेक्ट असतं ते साऊंड ॲब्सॉर्ब करतं किंवा एनर्जी
रिफ्लेक्ट करतं त्याच्यामधनं, त्याला आपण साऊंड ॲब्सॉर्प्शन म्हणतो. ऑपोज टू रिफ्लेक्टिंग द एनर्जी, म्हणजे साऊंड वेव्ह आर एन्काउंटर्ड ॲज ऑपोज टू रिफ्लेक्टिंग द एनर्जी, म्हणजे एनर्जी ते रिफ्लेक्ट करत नाही, ते स्वतःकडेच ठेवतं किंवा ॲब्सॉर्ब करतं, याला आपण साऊंड ॲब्सॉर्प्शन म्हणतो. पार्ट ऑफ द absorbed energy is transformed into heat and part is transmitted to the absorbing body, म्हणजे जो काय ॲब्सॉर्ब केलेला पार्ट आहे तो हीटच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकला जातो या टेक्निकमध्ये. मेनली a sound absorbs through a medium such as the water, it gets absorbed caught by the molecules within the medium, म्हणजे त्याचं साऊंड ॲब्सॉर्प्शनचे मीडियम वॉटर असू शकतं, वॉटर पण असू शकतं, म्हणजे वेगवेगळे मीडियम असू शकतात, आणि वॉटरमध्ये ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ते मग मीडियममध्ये एक्सप्रेस केलं जातं, मीडियममध्ये एक्सप्रेस केलं जातं एखाद्या मीडियममध्ये. सॅबिन इज अ युनिट ऑफ साऊंड ॲब्सॉर्प्शन, आणि मेनली साऊंड ॲब्सॉर्प्शनचं युनिट काय आहे तर सॅबिन, SABIN, सॅबिन, इट इज द युनिट ऑफ साऊंड ॲब्सॉर्प्शन. साऊंड ॲब्सॉर्प्शन इज नेसेसरी फॉर साऊंड प्रूफिंग, आणि साऊंड प्रूफिंग करण्यासाठी साऊंड ॲब्सॉर्प्शन हे नेसेसरी असतं किंवा गरजेचं असतं. म्हणजे साऊंड ॲब्सॉर्प्शन हे मेनली गरजेचं आहे. मेनली साऊंड ॲब्सॉर्प्शन इज लॉस ऑफ साऊंड एनर्जी वेन साऊंड वेव्स कम टू कॉन्टॅक्ट विथ अन ॲब्झॉर्बंट मटेरियल, म्हणजे मेनली साऊंड ॲब्सॉर्प्शन हे काय आहे तर साऊंड ॲब्सॉर्प्शन हे लॉस ऑफ साऊंड एनर्जी आहे, म्हणजे साऊंड एनर्जीचा लॉस होतो, कारण ती जी एनर्जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते, म्हणून साऊंड एनर्जीचा लॉस होतो. आणि ॲब्झॉर्बंट मटेरियल म्हणून काय वापरू शकतो आपण, सिलिंग्स वापरू शकतो, वॉल्स असतात, फ्लोअर असू शकतो, हे आपण ॲब्सॉर्बिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो. अँड अदर ऑब्जेक्ट्स ॲज अ रिझल्ट ऑफ विच द साऊंड इज नॉट रिफ्लेक्टेड बॅक इन टू द स्पेस, आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे अजून पण ऑब्जेक्ट आपण वापरू शकतो जेणेकरून तो जो काय साऊंड आहे तो रिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे स्पेसमध्ये, याला आपण साऊंड ॲब्सॉर्प्शन असं म्हणतो. देन थर्ड वन टेक्निक आहे व्हायब्रेशन डॅम्पिंग. व्हायब्रेशन डॅम्पिंग म्हणजे काय, इट इज अ टर्म दॅट्स यूज्ड इन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस when there is a need to reduce amount of energy that's produced by the system. व्हायब्रेशन डॅम्पिंग म्हणजे जिथं व्हायब्रेशन जास्त प्रमाणात होतं तिथं ही टेक्निक वापरली जाते, म्हणजे ही टेक्निक मोस्टली इंडस्ट्रीजमध्ये यूज केली जाते, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमध्ये ही टेक्निक यूज केली जाते. आपण बघा मोबाईलमध्ये पण ही टेक्निक यूज केलेली असते, म्हणजे आपला मोबाईल व्हायब्रेट होतो, किंवा इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये पण ही टेक्निक यूज केलेली असते. देअर इज अ नीड टू रिड्यूस अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे जिथे एनर्जीची जी काही अमाऊंट आहे ती रिड्यूस करण्याची गरज आहे त्या ठिकाणी व्हायब्रेशन डॅम्पिंग ही कन्सेप्ट यूज केली जाते. व्हायब्रेशन डॅम्पर टेक्स एनर्जी आउट ऑफ द सिस्टीम, आणि हे जे व्हायब्रेशन डॅम्पर आहे हे एनर्जी आउट ऑफ सिस्टीमची जी काही एनर्जी आहे ती कॅप्चर करतात. नॉर्मली इंजिनियर्स ट्राय टू ॲड्रेस अँड रिड्यूस दिस एनर्जी ॲट इट्स सोर्स, म्हणजे ही याच्यामधनं सोर्सपासूनच एनर्जी कमी होते किंवा सोर्सपासूनच व्हायब्रेशन कमी केले जातात या टेक्निकचा यूज करून. सो द डिस्टर्बिंग फोर्स इज नॉट अ नियर टू नॅचरल फ्रिक्वेन्सी, म्हणजे मग नॅचरल फ्रिक्वेन्सीला हे काही डिस्टर्ब करत नाही, कारण हे सोर्सपासूनच रिड्यूस केले जातात. कन्सिडरेशन ऑफ चूजिंग व्हायब्रेशन डॅम्पर. आता व्हायब्रेशन डॅम्पर हे एक प्रकारचं मटेरियल असू शकतं, मग ते चूज करताना आपण काय काळजी घ्यायची असते किंवा ते चूज करताना त्याच्यात काय प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. तर पहिल्या इट इज अ गुड डॅम्पिंग कोएफिशियंट, नंतर त्याचं वाईड टेम्परेचर अँड रेंज स्टॅबिलिटी, हे तीन त्याचे मेन कन्सिडरेशन आहेत किंवा मेन गोल आहेत व्हायब्रेशन डॅम्पिंगचे. देन व्हायब्रेशन आयसोलेशन आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ आयसोलेटिंग अन ऑब्जेक्ट सच अ piece of equipment from the source of vibration. Vibration is undesirable in many domains, primarily engineered systems and habitable spaces, and methods have been developed to prevent the transfer of vibration. म्हणजे व्हायब्रेशन आयसोलेशन म्हणजे काय तर आयसोलेटिंग अन ऑब्जेक्ट सच ॲज अ पीस ऑफ इक्विपमेंट फ्रॉम सोर्स ऑफ व्हायब्रेशन, म्हणजे ही प्रोसेस आहे. थोडक्यात व्हायब्रेशन जे आहे ते आयसोलेट केले जातात, म्हणजे कोणती पण गोष्ट सॉर्ट आउट केली किंवा आयसोलेट केली तर ती कमी प्रमाणात होते, म्हणजे व्हायब्रेशन जर जास्त प्रमाणात आले तर ते आयसोलेट केले जातात, सेपरेट आउट केले जातात, याला आपण व्हायब्रेशन आयसोलेशन म्हणतो. इन दीज मटेरियल, याच्यामध्ये काय मटेरियल वापरतात, रबर आहे, पॉलियुरिथिन आहे, पॉलिव्हिनाइल क्लोराईड आहेत. इट इज कॉमनली यूज्ड फॉर रिड्युसिंग ऑर सप्रेसिंग अनवॉन्टेड व्हायब्रेशन, म्हणजे हे कॉमनली काय यूज केले जातं तर रिड्यूस आणि सप्रेसिंग द अनवॉन्टेड व्हायब्रेशन, म्हणजे जे काय अनवॉन्टेड आपल्याला नको असलेले व्हायब्रेशन जे क्रिएट होतात ते कमी करण्यासाठी किंवा ते रिड्यूस करण्यासाठी आपण व्हायब्रेशन आयसोलेशन ही टेक्निक वापरतो किंवा ही स्ट्रॅटेजी वापरतो एखाद्या मशीनच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा एखाद्या मशीनमध्ये. आपल्याला ज्यावेळेस अनवॉन्टेड जे काही व्हायब्रेशन आहे ते रिड्यूस करायचे असते त्यावेळेस आपण एखाद्या मशिनरीजमध्ये व्हायब्रेशन आयसोलेशन ही टेक्निक यूज करतो. देन सेकंड वन टेक्निक आहे नॉईज कॅन्सलेशन. ही लास्ट वन टेक्निक आहे, यालाच आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ
ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल ऑर नॉईज रिडक्शन. ह्या नॉईज कॅन्सलेशनलाच आपण ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल ऑर नॉईज रिडक्शन म्हणतो. इट इज अ मेथड फॉर रिड्युसिंग अनवॉन्टेड साऊंड. ही मेथड आहे कशाची, अनवॉन्टेड साऊंड जो आहे तो रिड्यूस करण्याची ही मेथड आहे. बाय द ॲडिशन ऑफ अ साऊंड स्पेसिफिकली डिझाईन टू कॅन्सल द फर्स्ट. म्हणजे ही अशी मेथड आहे, साऊंडची ॲडिशन आहे, म्हणजे पहिला साऊंड आहे जो फर्स्ट साऊंड तो रिजेक्ट करून सेकंड वन साऊंड त्याच्यामध्ये ॲड करायचा, याला आपण नॉईज कॅन्सलेशन म्हणतो. दिस टेक्नॉलॉजी इज यूज इन रोड व्हेकल्स अँड मोबाईल टेलिफोन्स. म्हणजे ही टेक्नॉलॉजी रोड व्हेकल्स आणि मोबाईल टेलिफोन्समध्ये यूज केली जाते. मेनली साऊंड इज अ प्रेशर वेव्ह. साऊंड ही एक प्रेशर वेव्ह आहे विच कन्सिस्ट ऑफ अल्टरनेटिव्ह पिरियड्स ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन ह्या दोन पिरियड्स असतात. अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन असे हे अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये पिरियड्स असतात. अँड नॉईज कॉन्सलेशन स्पीकर इमिट अ साऊंड वेव्ह विथ द सेम ॲम्प्लिट्यूड. आणि ज्यावेळेस नॉईज कॅन्सलेशन स्पीकर होतो इमिट करतो साऊंड वेव्ह, ती सेम ॲम्प्लिट्यूडची असते. ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स असतं, मेन लेवलला मॅक्झिमम डिस्टन्स असतं, त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. आणि नॉईज कॅन्सलेशनची जी काही वेव्ह आहे ही साऊंड वेव्ह इमिट करते, ती सेम ॲम्प्लिट्यूड असते याचं. आणि यालाच आपण ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल म्हणतो किंवा नॉईज रिडक्शन म्हणतो. इट इज अ मेथड फॉर रिड्युसिंग फर्स्ट अनवॉन्टेड साऊंड बाय द ॲडिशन ऑफ स्पेसिफिकली सेकंड साऊंड. म्हणजे पहिला जो काही साऊंड असतो तो रिड्यूस करायचा विथ द सेकंड, म्हणजे विथ ॲडिशन ऑफ सेकंड साऊंड अगेन्स्ट टू कॅन्सल द फर्स्ट साऊंड. म्हणजे नॉईज कॅन्सलमध्ये जो फर्स्ट नॉईज असतो तो कॅन्सल केला जातो, याला आपण नॉईज कॅन्सलेशन म्हणतो. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी noise pollution control techniques. In these we study mainly what is meant by noise pollution control. Noise pollution control is to reduce the intensity of noise or sound. Noise पोल्युशन म्हणजे कंट्रोल म्हणजे काय, तर रिड्यूस करायची इंटेन्सिटी साऊंड किंवा नॉईजची. त्याचा हायरार्की काय आहे मेनली, तर इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन ऑफ नॉईज. त्यासाठी आपण नॉईज पोल्युशन कंट्रोल टेक्निक बघितलं. त्याच्यामध्ये आपण साऊंड इन्सुलेशन बघितलं, देन साऊंड ॲब्सॉर्प्शन, साऊंड व्हायब्रेशन डम्पिंग, then vibration isolation and active noise control, that is also called as the noise cancellation. In sound insulation is a kind of measure to prevent the sound waves from permitting. म्हणजे ही साऊंड वेव्ह परमिट होण्यापासून प्रिव्हेंट करते, याला आपण साऊंड इन्सुलेशन म्हणतो. देन साऊंड ॲब्सॉर्प्शन, इट ॲब्सॉर्ब द साऊंड बाय युजिंग व्हेरियस मटेरियल स्ट्रक्चर अँड ऑब्जेक्ट्स. And Sabin is the unit of the sound absorption, and sound absorption is necessary for soundproofing. Soundproofing साठी sound absorption हे necessary असतं. Then vibration damping is mostly used in the electronic appliances and industrial appliances. म्हणजे हे जे काय आहे ते सिस्टीमच्या बाहेरची एनर्जी कॅप्चर करतं, याला आपण व्हायब्रेशन डॅम्पिंग म्हणतो. देन वी यूज व्हायब्रेशन आयसोलेशन, म्हणजे व्हायब्रेशन सेपरेट आउट करणं किंवा it is a process of isolating an object such as the इक्विपमेंटमधनं आयसोलेट करायचे ऑब्जेक्ट्स, त्याला आपण व्हायब्रेशन आयसोलेशन म्हणतो. देन नॉईज कॅन्सलेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल ऑर नॉईज रिडक्शन. याला आपण नॉईज रिडक्शन किंवा ॲक्टिव्ह नॉईज कंट्रोल म्हणतो. आणि ह्याच्यामधनं ही टेक्नॉलॉजी मेनली रोड आणि व्हेकल्समध्ये यूज केली जाते, आणि मोबाईल फोन्समध्ये पण नॉईज कॅन्सलेशन ही टेक्निक यूज केली जाते. इट इज अ regarding to this, if you have any question please ask. Thank you.